श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आत्ताची एनर्जी आपण यासाठी चेक करणार आहोत की तुमच्या लाईफमध्ये जी एनर्जी तुम्हाला वाईट एनर्जी ज्यांनी सोडली, निगेटिव्ह एनर्जी, वशीकरण जे केलं, वाईट कृत्य जे तुमच्यासोबत केलेलं आहे ते का केलं, कुणासाठी केलं आणि कुणी केलं ह्याचं डिटेल आपण बघणार आहोत. का, कशासाठी आणि काय गरज होती तुमच्यावर इतकी निगेटिव्ह एनर्जी टाकायचं, काय तुम्ही त्यांना त्रास दिला की त्यांच्यावर अशी वेळ आली की तुमच्यावरती वशीकरण करावं, तुम्हाला त्रास द्यावा, तुमच्या आयुष्याशी खेळावं. असा कोणता क्षण त्यांच्या आयुष्यात आला की त्यांनी असं केलं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, काहीतरी गायडन्स तुम्हाला नक्की मिळून जाईल. आणि ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरसुद्धा ॲड केलेला आहे. कुणाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. कॉल आला तर उचलू शकणार नाही आहे, पण मेसेज नक्की करा तुम्हाला कोणता प्रॉब्लेम असेल तर. श्री स्वामी समर्थ. हे मी इथं ठेवून देते. ह्या प्रत्येक एनर्जीचा पहिला तुम्हाला पूर्णपणे इतिहास सांगते. तुमच्या लाईफमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला त्रास देण्यात आलेल्या आहेत. टावर मुवमेंट एक येऊन गेलं. देवाचं सुद्धा कार्ड आलं आहे. कोणीतरी देवासमोर जाऊन जे वशीकरण मी जो भाग घेतला आहे या रिडिंगसाठी, तिथं हे वशीकरण देवाचं आलं. कुलूप घातलेलं दिसत आहे का चिन्ह तुम्हाला? बांधलेलं आहे. कुलूप म्हणजे बंद, लॉक करणे, हे बांधलेलं आहे. दिसत आहे का तुम्हाला? जे मी आता इथं जे मागितलेलं आहे एनर्जी, त्या एनर्जी इथं आलेल्या आहेत. वशीकरण केलेलं आहे, भांडणतंटा झालेले आहेत. चीट करणारा व्यक्तीसुद्धा आहे तुमच्या आयुष्यामध्ये. जेंट्स आणि लेडीज ह्या दोन्हीपैकी जास्त एनर्जी लेडीजची दिसत आहे. लेडीज व्यक्ती आहे, त्याच्यासोबत आणखी एक लेडीज आहे. दोघी लेडीज आहेत. त्या 3 व्यक्तींनी ह्या गोष्टी तुमच्यावरती हॅवी केलेल्या आहेत. पण तुमचा ह्यात काही दोष नाही आहे. तुमचा यात काहीही दोष नसताना त्यांच्या म्हणजे त्यांची भावना मी सांगते तुम्हाला, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काय होतं म्हणून त्यांनी हे सगळं असं केलं. त्यांच्या मनात असंच होतं की तुमचं कुठंतरी चालू आहे किंवा तुम्ही त्यांच्यावर लक्ष देत नाही आहे. हवं तितकं प्रेम तुम्ही देऊ शकत नाही आहे, त्यांना वेळ देऊ शकत नाही आहे. तुम्ही त्यांचा इन्कम जो आहे, तुमचा इन्कम जो आहे, तो प्रत्येक गोष्टीतला इन्कम त्यांना कळू देत नाही आहे. कोणत्या गोष्टी सांगत नाही आहे. तुम्ही सतत खोटे बोलत असता असं त्यांना वाटत होतं. सगळा गैरसमज त्यांचा होता तुमच्याबद्दल. गैरसमज होता की खरं होतं. इथं तर एनर्जी त्यांची हीच दिसत आहे की हे तुमच्याबद्दल काय विचार करत होते. असा विचार करत होते म्हणूनच त्यांनी तुमच्यावर वशीकरण केलं किंवा जादूटोण्याच्या काही गोष्टी केल्या. आणि असं त्यांना वाटत होतं की तुम्ही चीट करताय त्यांच्यासोबत, काहीतरी लपवताय, काहीतरी चोरून ठेवताय, काहीतरी तुमचं गुपित आहे, असं त्यांच्या मनात सतत येत होतं. आणि तुम्ही खूप चालाक व्यक्ती आहे, तुम्ही सहज त्या व्यक्तीला गंडवताय, सहज फसवताय. असा काहीतरी इश्यू आहे तुमच्या दोघात, म्हणून ते तुमच्याबरोबर असं तुम्ही थर्ड पार्टीशी रिलेटेड असशिला म्हणून ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी करत असशिला, असं त्यांचा मनाचा ग्रह निर्माण झालेला होता. आणि ही प्रॉब्लेम जवळजवळ तुम्ही ज्यावेळी वेगळे झाला, सेपरेशनमध्ये झालात, त्याच्या अगोदर 7 वर्षापासून याची भनक तुमच्या आयुष्यामध्ये सुरू झाली. त्यानंतर टावर मुवमेंटसुद्धा तेव्हाच येऊन गेलेला आहे. 6 वर्ष, 1.5 वर्ष, 1 वर्ष, 7 वर्ष, हा पण कालावधी तोच आहे. आणि जेव्हा भनक लागली, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घडत गेल्या, त्यानंतर म्हणजे ज्यावेळी पास्टमध्ये जेव्हा कधी त्यांना हे सगळ्या गोष्टी त्यांना रिलीज व्हायला लागल्या, जेव्हा ह्या गोष्टी त्यांना फील व्हायला लागल्या, तेव्हा त्यांनी हे केलेलं आहे. या गोष्टी त्यांनी जाऊन एका ठिकाणी केलेल्या आहेत. आणि ते देवस्थान इतकं प्रसिद्ध आहे, तिथं कोणीही नतमस्तक होऊ शकतं, इतका मोठा तो देव आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी हे सगळं कारस्थान केलेलं आहे.
ह्या सगळ्या कारस्थानाला त्यांच्या मध्ये एक जेंट्स व्यक्ती आहे, दोघी लेडीज आहेत. तुमचे पार्टनरसुद्धा यामध्ये दिसत पार्टनरनी तुम्हाला त्यांना हे सगळं कार्य करण्यासाठी पैसासुद्धा पुरवलेला आहे. जे लागेल तो खर्च पुरवलेला आहे. पण नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये ना, त्यांच्याही आयुष्यात एक थर्ड पार्टी आलेली आहे. असं नाही की तुमच्याबद्दल ते अशा विचार करत आहेत. तुमच्याबद्दल असा विचार करत करत त्यांच्या आयुष्यात एक थर्ड पार्टी आलेली आहे. त्यांनी हे सगळं त्यांच्या डोक्यात भरवून त्यांना तुमच्यापासून सेपरेशन दिलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. लिंबू वगैरे असलं काही तुमच्या घरात ठेवलेलं आहे का? असं सुद्धा एनर्जी इथं दिसत आहे. लिंबू, टाचण्या, सुया वगैरे असलं काहीतरी गोष्टी केलेल्या आहेत, देवापासून आणलेल्या आहेत. एखादी बाहुली, कुठं काहीतरी वस्तू, एखादी तुमचा कपडा वगैरे कुठंतरी नेऊन असं काहीतरी ठिकाणी केलेलं आहे. जागृत देवस्थान आहे ते, धार्मिक देवस्थान नाही आहे. धार्मिक देवस्थान ते नाही आहे. धार्मिक ठिकाणी ते जाऊन केलेलं नाही आहे. ज्या ठिकाणी काळी जादू करतात त्या ठिकाणी हे सगळं जाऊन केलेलं आहे. ज्या ठिकाणी काळ्या जादूला जास्त मान सन्मान दिला जातो अशा ठिकाणी हे सगळं जाऊन केलेलं आहे. अशा ठिकाणी हे जाऊन केलेलं आहे. खूपच निगेटिव्ह एनर्जी आहे ही. वशीकरण तुमचं ह्या गोष्टीसाठी केलेलं आहे आणि ती गोष्ट असं नाही आहे की ती हे सगळं करून सुखी होती किंवा ती सुख भोगत होती. त्या व्यक्तीला खूप त्रास होत होता. त्या व्यक्तीला खूप त्रास होत होता तुमच्याबद्दल, की हे सगळं असं कसं होत होतं, असं का झालं किंवा माझे माझे पार्टनर असं माझ्यापासून लांब का आहेत, माझ्याशी खोटं का बोलत आहेत. तुम्ही काही त्यांना तुमच्या लाईफमधल्या जे इन्कम तुमचं येत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही का शेअर करत नाही आहे त्यांना. असं काय घडलं तुमच्या दोघांमध्ये जे त्यांना वाटत होतं की मला तुमची एनर्जी बघायची की खरंच रिअलमध्ये तुम्ही त्यांच्या जे मनात आहे ते खरंच तुम्ही तसं होता की त्यांचा भ्रम होता. ते एका श्री स्वामी समर्थ. मला तुमचीसुद्धा क्लॅरिटी घ्यावी लागेल कारण नातं दोन्ही बाजूने जुळत असते, एका बाजूने जुळत नसतं. दोन्ही बाजूंची क्लॅरिटी हवी असते. ही त्यांची क्लॅरिटी झाली की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा स्वभाव कसा होता तुमच्यासाठी ते काय विचार करत होते. आता तुमचं खरंच तुम्ही तसं होतात का? खरंच तुम्ही त्यांना टेन्शन देण्यासारखं किंवा तुमच्यावर वशीकरण करण्यासारखं तुम्ही वागलात का? जे होईल ते सत्य होईल. मी जे काही सांगेल ते तुम्हाला सत्यच सांगणार आहे. कोणतंही कार्ड आलं तरी मी एनर्जी तुम्हाला खरीच सांगणार आहे. जर तुम्ही खरंच असं वागला असाल तर तीच एनर्जी येणार. यसचं कार्ड आलेलं आहे. यस. द लव्हरचं कार्ड आलेलं आहे बॉटममध्ये. तुम्ही हे सगळं जाणून बुजून तर नाही केलं, पण जोशाच्या भराच्या, आनंदाच्या भरात ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होत आहेत, त्या गोष्टींच्या भरात हे जे झालं आहे, ते त्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे त्या गोष्टींचा. जी एनर्जी तुमच्याकडून येत आहे, ती वाइब्स त्या घेऊन अंदाजपंचाने तुम्हाला त्यांनी बोललेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी. अंदाज ठेवून त्या बोललेल्या आहेत. पण तुम्हाला असं वाटलं नाही कधी, की हे माझ्या आयुष्यात इतकं काही होईल? तुम्हाला कधीच वाटलं नाही? एक लहान मुलगा म्हणजे कसं हां, जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे हे होतंय आपली लाईफ आहे, आपल्या गोष्टी होत असतात. अशा अशा रीतीने तुम्ही ते सगळं करत गेला. पण ते तुमच्या माघारी हे होत गेलं त्यांच्यासोबत. हे त्यांच्यासोबत होत गेलं. यसचं कार्ड आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला त्रास खूप झाला. जेव्हा हे सगळं तुम्हाला केलं ना त्यांनी हे देवाचं काही असेल ते केलं तेव्हा तुम्हाला खूप त्रास झाला. अजून टिपमध्ये जर रीडिंग हवी असेल तुम्हाला वैयक्तिक तुमच्या नावाची हवी असेल तर व्हॉट्सअपची लिंक मी देते आहे. तिथे जाऊन तुम्ही DM केला तरी मी तुम्हाला पर्सनल रीडिंग देऊन त्याच्यावर सोल्युशनसुद्धा देईन. कारण हे प्रत्येकासाठी मॅचिंग होत असते. पर्सनल रीडिंग असेल तेव्हा स्वतःची सगळी एनर्जी तिथं दिसत असते. यातल्या काही गोष्टी जर तुम्हाला मॅच होत असतील तर तुम्ही नक्की मला DM करा. व्हॉट्सअप नंबर मी सेंड करत आहे. अजून म्हणजे तुमचं लाईफ खूप छान होती. एनर्जी खूप छान होती. एंजल्स तुम्हाला गाईड करत होते, सपोर्ट करत होते. पण त्यांच्या मनात कुठून हे सगळं आलं? हे एनर्जी चेक करूयात आपण. त्यांच्या मनात आलं कुठून? कारण काय आहे याचं? जे माझे व्ह्यूअर्स आहेत, त्यांचे पार्टनर जे आहेत ते त्यांच्या मनात हे सगळ्या ब्लॅक्स
एनर्ज्या ज्या आहेत त्या कुठून आल्या? का त्या स्वतःहून आल्या? का त्या कुणी भरवल्या त्यांच्या मनात? का आल्या त्यांच्या मनात इतक्या वाईट एनर्जीज? त्यांच्या मनात इतकं वाईट उथल-पुथल का माजलेलं आहे? माजलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. त्यांनी कुठेतरी बघितलेलं आहे तुमच्याबद्दल. ते कुठेतरी गेले होते तुमच्याबद्दल विचारण्यासाठी, जेव्हा थोडंसं काहीतरी वेगळं म्हणजे थोडं काही वाटलेलं नव्हतं, पण त्यांना मनाने वाटलं असं ठिकाणी, म्हणून अशा ठिकाणी त्या गेलेल्या होत्या. कुठेतरी गेलेले होता किंवा होती, हे दिसत आहेत का? 3-4 ठिकाणी आहेत. ती एनर्जी चेक करण्यासाठी, तुमची एनर्जी बघण्यासाठी त्या गेलेल्या होत्या. त्यांना देवाचा सुद्धा नाद असणार आहे. गेली, होता आणि होती, ह्यात थोडंसं समजून घ्या, कारण माझ्या तोंडात सारखं तेच येत आहे. पण तुम्ही समजून घ्या की तुमचे पार्टनर कुठेतरी गेले होते. त्यांनी बाहेर चौकशी केली होती. प्लस त्यांना कोणीतरी सांगितलेलं सुद्धा दिसत आहे. त्यांच्याबरोबर एक व्यक्तीसुद्धा आहे. त्यांच्यापेक्षा वयाने थोडा लहानसुद्धा असू शकतो. येसचं कार्ड आहे, येसचं कार्ड आहे आणि नोचं कार्ड आहे. कारण त्यांनी हे सगळं पटत नव्हतं, पण नंतर हे सगळं त्यांना पटायला लागलं. इथून सुरुवात त्यांची झाली आणि त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती आहे ज्यांनी त्यांना हे सगळं करण्यासाठी ह्या व्यक्तीचा सगळा सपोर्ट आहे त्यांना. त्या सपोर्टवरती त्यांनी त्या व्यक्तीला खूपच तुमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयुष्य इतकं वाईट नसावं की त्यांनी तुम्हाला इतका त्रास द्यावा, इतका त्रास द्यावा. पण आता यावर मार्ग काय करायचा आहे? श्री स्वामी समर्थ. त्या व्यक्तीने कुठे जाऊन केलं, का केलं आणि कशासाठी केलं, काय म्हणून केलं? तुम्हाला माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना काय त्रास द्यायचा आहे? त्यांना माझ्या व्ह्यूअर्स आहेत ना, त्यांना त्यांच्या पार्टनरना काय त्रास द्यायचा आहे? कोणता त्रास द्यायचा आहे म्हणून त्यांनी केलं? कोणत्या गोष्टीकडून त्यांची सेलिब्रेशन, आयुष्यात आनंद तुमच्या राहिला नाही पाहिजे. या सगळ्याच गोष्टी, तुम्हाला त्रास झाला पाहिजे, एका रुपयाची किंमत झाली पाहिजे, तुम्हाला पैसा नाही टिकला पाहिजे, तुमची झिरो व्हॅल्यू झाली पाहिजे, कष्ट आयुष्याला लागले पाहिजेत, सगळीकडून तुम्ही गुडघे टेकणार असं तुमचं अवस्था व्हावी. 2 कार्ड्स आले. आनंद, कोणत्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात राहिल्या नाही पाहिजेत. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये आहे. या गोष्टीसाठी त्यांनी वशीकरण केलेलं आहे तुमच्यावर. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जाणून बुजून केलेल्या आहेत आणि त्यांनी माहीत नव्हतं त्यांना की हे सगळं असं होईल, असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जाणून बुजून केलेल्या आहेत. किती वाइब्स सोडलेले आहेत बघा तुमच्यावर. 1 2 3 4 5 6. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर हॅवी केलेल्या आहेत त्यांनी. आणि ह्या सगळ्याची एनर्जी बघा किती आहे. मी सांगितलेली ही 7 वर्ष टॉवर मुवमेंट कधी सांगितलं मी तुम्हाला? 7 वर्ष, 6 वर्ष, 1.5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 7 वर्ष, 6 वर्ष, 9 वर्ष, 9 महिने. 9 वर्षापूर्वीची एनर्जी तुमची खूप स्ट्रगल तुम्ही करून स्वतःला मॅनेज केलं होतं. हे तुमचं ढासळून पडावं यासाठी सुद्धा केलेलं आहे. रुपयाची किंमत व्हावी म्हणून केलेलं आहे. आयुष्यात सेलिब्रेशन कोणतं झालं नाही पाहिजे. हसता खेळता आयुष्य तुमचं राहिलं नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत सुद्धा डिस्टर्ब झाला पाहिजे, हे सुद्धा दिलं आहे. आणि तुम्हाला इतका त्रास झाला पाहिजे, विश्वासघात प्रत्येकाने करावा, तुम्हाला कोणत्या गोष्टीकडून सपोर्ट नाही मिळाला पाहिजे, असं सुद्धा त्यांनी केलेलं आहे. या गोष्टीसाठी त्यांनी केलेलं आहे. ती व्यक्ती आता सुखी आहे का आपण ते चेक करूयात. तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती तुमच्यावर वशीकरण ज्या गोष्टींनी ह्या कारणासाठी जे केलेलं आहे, ह्या सगळी एनर्जी त्यांनी सोडलेली आहे तुमच्यावरती. हे माझे व्ह्यूअर्स आहेत ज्या माझ्या व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यावर ज्या व्यक्तीने वशीकरण केलेलं आहे, त्या व्यक्ती आता कोणत्या पोझिशनमध्ये आहेत, कोणता त्रास सहन करत आहेत, किंवा काय त्यांचं फील आहे आता, की त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे का, किंवा ज्या केलं आहे त्यांनी ती निगेटिव्ह एनर्जी त्यांच्यापर्यंत फिरली आहे का, हे आपण चेक करूयात.
येस, त्यांच्याकडे फिरलेली आहे. तर द डेथ, जे तुमच्या आयुष्यात जे झालं तेच त्यांच्या आयुष्यात सुरू आहे. येस, कर्म, फिरून कर्म येत असतं. लक्षात घ्या, कधीही कर्म फिरून येत असतं त्यांच्या आयुष्यामध्ये. तेच सुरू आहे जे तुम्हाला त्यांनी केलेलं आहे. सगळं त्यांच्या आयुष्यात ते केलेलं आहे. ते मिस करत आहेत तुम्हाला. तुमच्या लव्ह लाईफला मिस करत आहेत ते. तुमच्या दोघातले काही बॉन्डिंग होते, जे रिलेशन होतं, ज्या काही गोष्टी होत्या, ज्या स्वप्न होती, ज्या काही गोष्टी तुम्ही घालवलेल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी त्यांना आता मॅनिफेस्ट होत आहेत, आठवत आहेत सगळ्या गोष्टी त्यांना. आणि हे त्यांचं मत आहे, हे सगळं संपावं आणि मी परत माझ्या पार्टनरकडे जावावं असं त्यांना वाटत आहे. पण डेथ म्हणजे जे त्यांनी पास्टमध्ये केलं ते पुढं फिरून आता त्यांच्याकडे येत आहे. काहीतरी संपणार आणि काहीतरी नवीन सुरू होणार. जे चांगलं दिवस त्यांच्या आयुष्यात जे होतं, जे त्यांनी चांगली परिस्थिती होती तेव्हा जे त्यांनी केलं तेच आता त्यांच्याकडे फिरलेलं आहे. आणि हा परमेश्वर त्यांच्यासाठी न्याय करायला बसलेला आहे. त्यांच्याकडे सगळी निगेटिव्ह एनर्जी फेकत आहे इकडून तिकडे. तुमच्याकडून तिकडे वाईब्स सगळ्या सोडलेल्या आहेत. किती दिवसाची ही एनर्जी आहे. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूवर्स आहे त्यांना वशीकरण करून अजून किती दिवसात माझे व्ह्यूवर्स यातून बाहेर पडतील. माझे व्ह्यूवर्स यातून किती दिवसात बाहेर पडतील. कमीत कमी 2 वर्ष तरी लागतील. 1.5 ते 2 वर्ष. कारण त्याची पॉवर संपण्यासाठी थोडा कालावधी असतो. त्याची एनर्जी असते, त्याचा एक अवधी असतो. तो संपण्यासाठी काही वेळ लागत असतो. आणि ह्या एनर्जीमधून तुम्हाला क्विकली बाहेर पडायचं असेल तर नक्की मला DM करा. मी तुम्हाला यातून सोल्युशन सांगेन, काहीतरी पर्याय सांगेन. कारण जेणेकरून तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग सापडेल. श्री स्वामी समर्थ. एनर्जीसाठी श्री स्वामी समर्थ. माझ्यावरचे सगळे संकट दूर होऊन जाऊ देत असा मेसेज करायला नक्की विसरू नका. नक्की DM करा. ओम नमो आदेश. माझ्या व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यावर जी वाईट शक्ती आहे ती सगळी निघून जाऊ दे, रिमूव्ह होऊ दे. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज के जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.